तुम्हालाही तुमच्या गावात विमानतळ होणाऱ्या प्रकल्पाच्या आजूबाजूला किंवा कोणतीही जमीन खरेदी करायची आहे का? पण आपल्यातल्या बऱ्याच जणांना जमीन खरेदी विक्री करण्याचा अनुभव नसतो. यातूनच अनेक जणांची या जमीन खरेदीच्या व्यवहारामध्ये फसवणूक झाल्याचं आपण पाहत आलोय. कधी कधी जमिनीचा मूळ मालक वेगळाच निघतो, तर कधी विकत घेतलेल्या जमिनीवर लाखभर रुपयांचा बोजा निघतो. म्हणून जमीन खरेदी करताना सर्वात महत्त्वाच्या लक्षात ठेवण्यासारख्या कोणत्या 5 महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याच आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहताय अर्थक्रांती. सरकारी रस्ता, हायवे तुमच्या गावातून किंवा शेतातून गेला तर तिथल्या जमिनीची किंमत लाख मोलाची होऊन जाते. कधी कधी नवीन विमानतळ, आयटी पार्क किंवा मल्टीनॅशनल कंपनीची एखाद्या ठिकाणी घोषणा झाली की तिथली जमीन अगदी भाव खाऊन जाते. लोक मागचा पुढचा विचार न करता या प्रकल्पांच्या आजूबाजूला जमीन खरेदी करत सुटतात. शहराच्या आजूबाजूच्या लहान खेड्यात सुद्धा रिअल इस्टेट पोहोचल्यामुळे अगदी छोटा का असेना पण जमिनीच्या तुकड्यातच गुंतवणूक करायची बऱ्याच जणांची इच्छा असते. अनेक जण तर हातातील खेळत्या पैशांची नीट गुंतवणूक करण्यासाठी जमीन खरेदी करण्याच्या पर्यायाकडे जातात. जमीन खरेदी विक्री करणं हा ज्यांचा धंदा असतो त्यांच्यासाठी जमीन म्हणजे एक प्रकारची लक्ष्मीच असते. म्हणून जमीन खरेदी करण्याची जर तुमची ही पहिलीच वेळ असेल तर त्यांनी 5 गोष्टींची काळजी नक्की घेतली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जमिनीचा सातबारा आणि उतारा. जेव्हा कधी आपण जमीन खरेदी करणार असू तेव्हा त्या जमिनीच्या सातबाऱ्यावरील नावं ही विक्री करणाऱ्या व्यक्तींचीच आहेत की नाही ते पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण जर त्या सातबाऱ्यावर मयत व्यक्ती, एखादा जुना मालक किंवा इतर वर्षांची नावे असतील तर तुमच्या अडचणी वाढत असतात. जर का ही नावं असतील तर ती काढून घेतल्याशिवाय जमीन खरेदी करणं ही खूप मोठी डोकेदुखी होऊ शकते. कधी कधी अशा जमिनीवर बँक किंवा संस्थेच्या कर्जाचा बोजा असतो. या जमिनीचा न्यायालयीन खटला देखील सुरू असू शकतो किंवा शेत जमिनीमधून नियोजित महामार्ग जाणार आहे का, उतार्यावर तशी कोणती नोंद आहे का याची सुद्धा खात्री करून घ्यावी लागते. म्हणून ज्या गावामध्ये आपल्याला जमीन खरेदी करायची आहे त्या गावातील तलाठ्याकडून सगळ्यात पहिल्यांदा जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्या आणि त्यावरील फेरफार आणि 8 उतारे डोळ्यामध्ये तेल घालून नीट तपासून घ्या. एवढंच नाही तर जमिनीचे 1930 सालापासूनचे सातबारा आणि फेरफार उतारे देखील तुम्ही पाहू शकता. तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षामध्ये जमिनीचे इतिहासाशी संबंधित ही सगळी माहिती तुम्हाला मिळते. फेरफार उतारे नीट पाहिल्यास सदर जमिनीच्या मालकी हक्कामध्ये वेळोवेळी कोणकोणते बदल होत गेले हे देखील तुमच्या समोर स्पष्ट होतं. या सगळ्या गोष्टी डोळ्याखालून घातल्यावरच जमीन खरेदीचा विचार केलेला कधीही चांगला आहे. जमीन खरेदी करताना लक्षात ठेवायची दुसरी गोष्ट म्हणजे भूधारणा पद्धत. बघा, जेव्हा तुमच्या हातामध्ये जमिनीचा सातबारा उतारा येतो तेव्हा त्यावर जमीन खरेदी करण्याची भूधारणा पद्धत पाहून घ्या. तसं बघायला गेलं तर सातबारा उतार्यावर या भूधारणा पद्धतीची नोंद ही केलेलीच असते. जर सातबाऱ्यावर भोगवटादार वर्ग 1 पद्धत असेल तर यात अशा जमिनी असतात ज्या हस्तांतरित करायला शासनानं कोणते निर्बंध घातलेले नसतात. थोडक्यात शेतकरीच किंवा मूळ व्यक्तीच हा त्या जमिनीचा मूळ मालक असतो. म्हणून जेव्हा कधी या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मधील असतात तेव्हा त्यांची खरेदी करताना फार अडचण येत नाही. पण त्याच जमिनीवर भोगवटादार वर्ग 2 असं लिहिलं असेल तर गोष्ट काळजी करण्यासारखी असते. अशा जमिनी हस्तांतर करायला शासनानं बरेच निर्बंध घातलेले असतात. कारण या जमिनी देवस्थान इनामातल्या, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या किंवा अशा इतर गुंतागुंतीच्या प्रकारातील असतात. अशा जमिनी सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय खरेदी किंवा विक्री करता येत नाहीत. कधी कधी या जमिनी सरकारी मालकीच्या पण भाडे तत्वावर दिलेल्या असतात. या जमिनीसाठी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीच्या भाडे तत्वावर असतात. म्हणून अशा जमिनी खरेदी करताना प्रांत अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. यासाठी 32 म नावाचं एक प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची पूर्तता ही करावी लागते. या सगळ्या प्रतिक्रियेसाठी महिनाभराचा वेळ लागतो. प्रांत अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यावरच तुम्हाला खरेदी खत करता येतं. जर काही अडचण आलीच तर अशा जमिनीच्या व्यवहारापासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. जमीन खरेदी करताना लक्षात ठेवण्यासारखी तिसरी गोष्ट म्हणजे जमिनीचा नकाशा. आपल्याला ज्या गटातील जमीन खरेदी करायची आहे त्या गटाचे संपूर्ण नकाशे मिळवून त्याचा बारकाईनं अभ्यास करावा लागतो. जमिनीच्या हद्दी कुठे आहेत, तिची चतुसीमा कशी आहे,
आपण खरेदी करणाऱ्या जमिनीच्या आजूबाजूचा गट नंबर आणि शेजारील जमीन मालकांची माहिती देखील आपल्याला असणं गरजेचं असतं. सरकारी नकाशामध्ये कोणता बदल अपेक्षित आहे का हे देखील पाहावं लागतं. या गोष्टी केल्यामुळे आपल्या जमिनीची हद्द नेमकी किती आहे, भविष्यात वादाच्या काही संभाव्य शक्यता आहेत का, किंवा आजूबाजूच्या मालकांच्या या संबंधी काही आक्षेप आहे का, याची स्पष्टता देखील आपल्याला येऊन जाते. कधी कधी जमीन खरेदी करताना सातबाऱ्यावरील मालक आणि प्रत्यक्ष जमिनीचा वहिवाटदार वेगवेगळे असू शकतात. या सगळ्याची खातरजमा करून झाल्यावरच खरेदी खत करण्याचा निर्णय घ्या. जमीन खरेदी करताना लक्षात घेण्यासारखी चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीपर्यंत जाण्यासाठीचा रस्ता. कधी कधी सगळ्या गोष्टी बरोबर असतील, पण खरेदी करत असलेल्या जमिनीपर्यंत जाण्यासाठी जर कोणताच रस्ता बांध नसेल तर मग अडचणी वाढू शकतात. जर जमीन बिनशेती असेल तर जमिनीपर्यंतचा रस्ता हा नकाशामध्येच दाखवलेला असतो. पण जमीन बिनशेती नसेल आणि रस्ता खासगी असल्यास अशा परिस्थितीत रस्त्यासाठी दाखवलेली जमीन आणि संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री सगळ्यात आधी करून घ्या. या सगळ्या गोष्टी झाल्यावर जमीन खरेदी करण्याची पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट येते, ती म्हणजे जमिनीचं खरेदी खत. जमिनीचा व्यवहार करताना जी रक्कम जमीन घेणारा आणि जमीन विकणारा यांच्या सहमतीने ठरलेली असते, ती रक्कम देऊन व्यवहार पूर्ण झाल्यावर मग खरेदी खत करता येतं. खरेदी खत झाल्यानंतरच जमिनीची मालकी आपल्याला मिळत असते. थोडक्यात एखादी जमीन खरेदी केल्यानंतर व्यवहार पूर्ण केल्याचा पुरावा म्हणजे खरेदी खत. खरेदी खत तयार करण्यासाठी 7/12, मुद्रांक शुल्क, 8 मुद्रांक शुल्काची पावती, प्रतिज्ञापत्र, फेरफार, 2 ओळखीच्या व्यक्तींचे फोटो, NA ऑर्डरची प्रत, ही सगळी कागदपत्र जोडून याबरोबर डाटा एंट्री करून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीसाठी सादर करावा लागतो. खरेदी खत झाल्यावर तात्काळ 7/12वर नाव लावून घ्यावं. या 5 महत्वाच्या गोष्टी जमीन खरेदी करताना महत्वाच्या असतातच, पण त्यासोबतच जमिनीची गटवारी झाली असल्यास गटवारीचा उतारा काढून क्षेत्रामध्ये झालेले बदल नीट तपासून घ्या. जमीन बागायती आहे की जिरायती यावरून तिचा भाव ठरत असल्यामुळे रेडी रेकनर प्रमाणे जमिनीची किंमत ध्यानात घ्या. शेततळे, विहिरी, बोरवेल, झाडे, शेतघर जमिनीत असेल तर त्याचा उल्लेख खरेदी खतात आहे का हे सुद्धा तपासून घ्या. जमीन खरेदी करताना शासनानं जमिनीमध्ये कोणतेही प्रकारचं आरक्षण म्हणजेच हिरवा पट्टा, पिवळा पट्टा दिला आहे का, जमीन पुनर्वसनातली आहे का हे सुद्धा पाहून घ्या. जमिनीचा व्यवहार करताना पुनर्वसन, तुकडेबंदी, कमाल जमीन धारणा यासारख्या कायद्याचा भंग तर होत नाही ना, हे सुद्धा लक्षात घ्या. 7/12वर खासगी वन, राखीव वन असा शेरा असेल तर अशा जमिनी विकत घेऊ नका. व्यवहार हा नेहमी रजिस्टर पद्धतीनंच करावा, अर्थात तो चुकीच्या पद्धतीनं करू नका. जमीन खरेदी करताना तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवत असता, त्यामुळे जरी कितीही किचकट वाटत असल्या तरी फसवणूक टाळण्यासाठी जमीन खरेदी करताना यातल्या एक एक गोष्टी नीट तपासून मगच जमिनीचा व्यवहार करा. बाकी जमिनीबाबतच्या आणखीन अशा कोणत्या विषयावर विस्तृत व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास अर्थक्रांती या आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, आठवणीने सबस्क्राईब करा.